खिचडी करण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता मी मूग डाळ घेतलेली आहे. तर ते आता मिक्स करून घेऊ आणि ही दोन्ही डाळ आणि तांदूळ एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. कुकरमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता याच्यात मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची. अजून टाक मोहरी. अजून टाक ना थोडी. आणि आता मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकून घ्यायचा याच्यात. आणि एकदम साधी आणि सिंपल आपण एकदम झटकीपट होणारी डाळ खिचडी आणि खायलाही खूप टेस्टी लागती. अगदी नेहमी मसाला भात करून आपल्याला कंटाळा येतो, करायला पण आणि खायला पण कंटाळा येतो. आणि खिचडी भात कसं अगदी थोड्या साहित्यात सुद्धा खिचडी भात होतो आणि खिचडी खायलाही खूप सुंदर अप्रतिम लागते. माझ्यासाठी एकदा करून पहा, परत करून खाला अशा पद्धतीने. आता हा कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. इकडे तांदूळ आणि डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतली. आता कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे. मी मिरची कट करून घेतली, ती टाकून घेते. मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आता मी जिरं टाकून घेते. शकता जिरं पण थोडंसं जास्त वापरायचं आहे आपल्याला, कारण इथे जिरं आणि मोहरीचीच तडका महत्त्वाचा आहे खिचडी भाताला. ते थोडंसं जिरं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे. होऊ शकता मी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली, तर ती याच्यात टाकून घेते. आता हे थोडं सगळं मिक्स करून घेतलंय आणि मस्त सगळं परतून झालंय छान. एक कढीपत्ता टाकलाय. सकाळी ते टोमॅटो चिरून घेतलं होतं 2 मोठे मी, तर ती पण चांगली परतून घ्यायची. आणि इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि डाळ खिचडी कशी झाली ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया करून लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे मी नवीन जे व्हिडिओ टाकेल, रेसिपी टाकेल, ते तुम्हाला सर्वात प्रथम येतील माझे नोटिफिकेशन. तर आता फोडणी झालेली आहे आणि यामध्ये आता मी मीठ टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. तुमच्या अंदाजाने मीठ वापरा, कारण तुम्ही खिचडी किती करणार आहे त्या अंदाजानुसार टाका. इथे मी 4 ते 5 लोकांची खिचडी करणार आहे माणसांची, तर त्याप्रमाणे मी मीठ वापरलेलं आहे मोठे 2 चमचे. मी हळद टाकणार आहे आणि ही माझी घरची हळद आहे, गावरान. तर हळद टाकून घेते 2 चमचे बारके. आणि पाहू शकता कलर असा अप्रतिम आलेला आहे एकदम. आणि सुवासही वा कमाल सुटलेला आहे सुवास. तर पाहू शकता किती छान फोडणी बसलेली आणि डाळ खिचडी तर खूप सुंदर होणार आहे. आता यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घेणार आहे मी. तर डाळ किती घ्यायचे तांदळाच्या हिशोबाने. आपण अर्धा किलो तांदूळ घेत असेल तर पावशेर डाळ घ्या, म्हणजे मापात होते. तर मी तर अर्धा किलो तांदूळ वापरलेले इंद्रायणी आणि अर्धा किलो याची मुगाची डाळ वापरलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेते. पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. वा छान. आता हे सगळं मिक्स करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि पाणी इंद्रायणी तांदूळ आहे तर त्याच्या अंदाजानुसार थोडंसं जास्त पाणी. आपण मसाले भाताला पाणी टाकतो ना, त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त वापरायचं आहे, म्हणजे मऊसूत अशी खिचडी होते, लपलपीत. आता इथे तांदूळ टाकून घेतले आणि पाणी टाकून घेतले. तर पाहू शकता भातापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे. तर आता झाकण लावून घेणार आणि 1 शिट्टी, तुमच्या कुकरच्या 2 शिट्ट्यात होत असेल तर 2 शिट्ट्या काढा. तर ह्या कुकरच्या 1च शिट्टी होते, एका शिट्टीमध्येच भात होतो. तर त्या अंदाजाने तुम्ही 1 किंवा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग आपली खिचडी तयार होणार आहे. तोपर्यंत
या कुकरचं मी झाकण लावून घेते. आणि माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, तर तुमच्याकडे कोथिंबीर जर असेल तर कोथिंबीर टाका, म्हणजे अजून सुंदर होते. खिचडी तयार आहे. 2 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि पाहू शकता किती सुंदर अशी खिचडी झालेली आहे. वाव, छान मस्त झालेली आहे. पापड तळून घेतलेले आहेत. खिचडी भात, त्याबरोबर कोशिंबीर आणि पापड. तर या सगळे जेवायला. आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. आणि अशा माझ्या पद्धतीने खिचडी भात बनवा आणि परत परत बनवा, याची गॅरंटी आहे. तर अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर परत भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. तर धन्यवाद.